तर मित्रांनो, आता होळी जवळ येत आहे आणि तुम्हालाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंगबिरंगी फोटो व्हिडिओ होळी खेळता बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता। चला तर मग हे फोटो कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारचे फोटोज बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये चॅट जीपीटी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्ही इथून इन्स्टॉल बटनावरती क्लिक करू शकता। इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर काही वेळातच हे इन्स्टॉल होईल, यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे। चॅट जीपीटी इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला येथे ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्हाला काही अशा प्रकारचा यूजर इंटरफेस बघायला मिळेल। यामध्ये तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा ईमेल आय डी हे अकाउंट बनवण्यासाठी यूज करायचा आहे ते तुम्ही यूज करू शकता। यामध्ये मी माझा सेकंडवाला चूज करत आहे। इथे क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात तुमचा अकाउंट साइन इन होईल। साइन इन झाल्यानंतर तुम्हाला इथे अलाउ चॅट जीपीटी टू सेंड यू नोटिफिकेशन यावरती अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा चॅट जीपीटीचा इंटरफेस बघायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला येथे एका कोपऱ्यामध्ये डाव्या साईडला प्लस बटन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा, फोटोज आणि फाईल्स या 3 प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील। जर तुम्हाला तुमचा स्वतःचा जस्ट इन्स्टंट फोटो काढून जर तुम्हाला कलरफुल बनवायचा असेल तर तुम्ही कॅमेराचा यूज करू शकता। जर तुमच्याकडे ऑलरेडी चांगला फोटो असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी गॅलरीमध्ये फोटो असतील तर तुम्हाला फोटोजवरती क्लिक करायचं आहे। तर मी फोटोजवरती क्लिक करतो। फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी येथे ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे जे गॅलरीमध्ये तुम्ही फोटो ऑलरेडी काढलेले आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील। ज्यामध्ये तुम्हाला जो फोटो कलरफुल बनवायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर यामध्ये मी माझा हा फोटो सिलेक्ट करत आहे। हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली कोपऱ्यात डन बटन पाहायला मिळेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे काही प्रॉम्प्ट या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील। तर यासाठी मी इथे बघू शकता, हा एक प्रॉम्प्ट आहे पहिला, तो तुम्हाला कॉपी करायचा आहे ॲज इट इज। मी हा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर हा प्रॉम्प्ट प्रॉपर कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही फोटो सिलेक्ट केला आहे चॅट जीपीटीमध्ये त्याच्या खाली तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो प्रोसेसिंग होईल। यामध्ये थोडा वेळ लागतो। जर तुमचं इंटरनेट खूप चांगलं असेल तर हा फोटो खूप लवकर तयार होईल। जर तुमचा इंटरनेटला प्रॉब्लेम असेल किंवा अडथळा येत असेल तर हा थोडासा वेळ घेऊ शकतो। तर इथे तुम्हाला 1 ते 2 मिनिट वेट करायचं आहे। जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर हे खूप चांगलं आहे, किंवा मग तुम्हाला वेळ लागेल। तर इथे तुम्ही बघू शकता क्रिएटिंग इमेज हे ऑप्शन दिसत आहे आणि त्याचबरोबर कलरफुल बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिसत आहे। तर इथे तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इमेज क्रिएटेड म्हणून ऑप्शन आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ॲज इट इज जो माझा फोटो होता तसाच फोटो इथे चॅट जीपीटीने तयार केलेला आहे। चष्मा, माझे केस किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही पहिला जो फोटो मी अपलोड केलेला आहे तो पण इथे बघू शकता। आता आपण याचबरोबर दुसरा पण फोटो तयार करूयात। यासाठी तुम्हाला परत प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला अजून दुसरा कुठला फोटो जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। आता मी परत तोच फोटो सिलेक्ट करतो आणि या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही तुमच्या फोटोमध्ये एक मुलगी पण ॲड करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्यासोबत प्रँक करू शकता। तर तुम्हाला यामध्ये दुसरा प्रॉम्प्ट ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा आहे इथे पण, जो की मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर जो फोटो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे यावरती तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर परत एकदा तुम्हाला या सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर मी जसं सांगितलं की तसंच की जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर हा लवकर होईल। जर तुमचं इंटरनेट स्लो असेल तर इथे 1-2 मिनिट पण लागू शकतात। तर इथे तुम्ही बघू शकता हा थोडा वेळ घेईल आणि तुम्हाला इथे एक नवीन फोटो पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमच्यासोबत एक मुलगी पण तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे बघू शकता आपलं इमेज प्रोसेसिंग चालू झालेली आहे। इथे थोडा वेळ तुम्हाला थांबायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये एक मुलगी आणि माझा फोटो पण त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे, जो की तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल।
तर इथे बघू शकता आपला फोटो तयार झालेला आहे आणि डिटेलिंग वगैरे बघू शकता तुम्ही ॲज इट इज माझा चेहरा, केस वगैरे आणि मुलगी पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रँक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे अजून फोटोज बनवू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून काही प्रकारचे नवीन प्रॉम्प्टसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूयात नंतरच्या नवीन एखाद्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय.